आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। ऊसतोड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, स्टंटबाजी करत रस्त्याने प्रवास। बागलाण तालुक्यात महत्त्वाचे मानले जाणारे बागलाण तालुक्याच्या आर्थिक जडणघडणीत ज्याचे मोलाचे योगदान आहे असे द्वारकाधीश साखर कारखाना हे मागील अनेक वर्षापासून परिसरातील मजुरांना, ट्रॅक्टर चालकांना, वाहनांना व शेतकऱ्यांना सुद्धा पैसा चांगला मिळवून देण्याचा प्रयत्न कारखान्याच्या माध्यमातून निश्चितच बागलाण तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्याला, धुळे जिल्ह्याला सुद्धा आर्थिक लाभ होत आहे। परंतु याच द्वारकाधीश साखर कारखान्यासाठी दिवसागणिक शेकडो ट्रॅक्टर, ट्रकच्या माध्यमातून विविध भागातून ऊसतोड वाहतूक करण्यासाठी विविध वाहनांचा उपयोग केला जातो। या वाहनांच्या माध्यमातून कारखान्यापर्यंत ऊस पोहोच करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे। परंतु या वाहनामध्ये काही किरकोळ ट्रक चालक व ट्रॅक्टर चालक हे दारूच्या नशेत वाहन चालवत आहेत व क्षमतेपेक्षा जास्त ऊस आपल्या वाहनात भरून कारखान्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करत आहेत। अशातच या वाहनांचा काही अपघात झाला तर याला जबाबदार कोण? असंच काहीसा प्रकार दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान ढोलबारे ते करंजाड या तब्बल 4 किलोमीटरच्या परिसरात एका ट्रॅक्टर चालकाने क्षमतेपेक्षा जास्त ऊस आपल्या ट्रॅक्टरमध्ये भरून ट्रॅक्टरचे पुढचे दोन्ही चाके हे हवेत लटकवत मागच्या दोन्ही चाकांच्या भरोशावर करंजाडपर्यंत प्रवास केलाय। याच्यात एकतर ठिकाणी वळण आहेत, चढ उताराचा रस्ता आहे। विशेषतः हा रस्ता शिर्डी राज्यमार्ग म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे। या अनुषंगाने या रस्त्याला भरपूर अशी रहदारी असते। अशा रस्त्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या चालकाकडून जो अनोखा प्रयोग या रस्त्याला होत आहे, या प्रयोगामुळे जर अपघाताला निमंत्रण मिळाले तर नाहक निष्पाप लोकांचा बळी गेला किंवा अनुचित काही प्रकार घडला तर याला जबाबदार कोण? संबंधित कंपनीने याबाबत दखल घ्यावी। तसेच संबंधित मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ट्रॅक्टरच्या चालकावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नागरिकांकडून व्यक्त होत आहे। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे।